एवढ्या गारट्यात सकाळी नुसतं एक पॉइंट बघायला आलोय. आता वर जाणार आहे, सनराईज झाला इथेच आमच्या. अजून काही गाडी यायची आमची. अरे वरी की आहे गारटाला ये. आणि आम्हाला खालनं वर यायला जवळजवळ 1 तास लागलेला. आणि अजून सूर्य वर यायचा होता, म्हणजे उगवला होता पण अजून काय आम्हाला दिसत नव्हता. आणि ह्या सगळ्यात आमच्या सगळ्यातला फोटोग्राफर जागा झालता. आणि कुठं पण ट्रिपला गेले की आम्हाला पोजच आठवत नाही. त्यातच कोणाला तर काय तर आठवत आणि सगळी तसला एकसारखाच फोटो काढते. आणि तेवढ्यात सूर्य पण उगवला आणि असलं खतरनाक वातावरण झालं का नाही. वातावरण खतरनाक झालं खरं. आणि आम्ही सकाळी ट्रेकिंगला जातो आणि थंड तर असली पडलेली की नाही सकाळी. मग आम्ही फोटो काढायला दुसऱ्या ठिकाणावर गेलो. आणि असले खतरनाक फोटो येणार की नाही दोघा. एक नुसतं नॉर्मल दगड वाटते आता, पण आता नुसतं फोटो काढले बघा. इथं एस्थेटिक फोटोग्राफर आमचं येते दाद्या युसन्या ह्यो आब्या थंडीने गारटलाय पाक. ह्यो आयफोनवाला एक जरी असला की नाही बास होते आम्हाला. एकटा माझा सोन्या. आता फोटो ते काढत झाले तर आम्ही खाली चालू मॅगी करायला. इकडनं आता फोटो काढल्यात. आता मागणं जाऊन फोटो काढून आलो. आता आणि खाली चालू मॅगी करायला. आणि इथनं पुढचा पार्ट तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मध्ये दाखवतो. लवकरच पोस्ट करणार आहे. आणि त्यात तुम्हाला कळेल 2 मिनिटाची मॅगी अर्ध्या तासात कसं बनते.